पारंपरिक कोळी गीतांच्या ठेक्याच्या तालावर थिरकत पाचपंढरीतील कोळी समाज बंधू भगिनींनी एका छोट्या होडीतून सोनेरी कागदाने सजविलेल्या सोन्याच्या नारळाची श्रीराम मंदिरापासून अखंड गावातून वाजत गाजत नाचत मिरवणूक काढली। त्यानंतर हा सोन्याचा वर्ख लावलेल्या कागदाने सजविलेला नारळ समुद्राला शांत करण्याची प्रार्थना करून श्रीराम व्यवस्थापन कोळी समाज पाचपंढरीचे अध्यक्ष रामचंद्र रामा खोपटकर आणि उपाध्यक्ष महेंद्र हरिचंद्र चौगले तसेच पाचपंढरी 9 मंडळीचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शेकडो कोळी बंधू भगिनी लहान थोरांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आला। पाचपंढरी या अखंड गावात एकूण 10 मंडळे आहेत। दरवर्षी यजमान पार्टीला गावात वर्षभर होणारे सण उत्सव साजरे करण्याचा गावाकडूनच मान दिला जातो, तसा येथील गावाचा प्रघात आहे। त्यानुसार यावर्षी यजमान होमावले मंडळींना आहे, त्यामुळे यावर्षीचा मान होमावले मंडळींना मिळाला। त्यामुळे पाचपंढरी या गावातर्फे यजमान होमावले मंडळींनी गावाच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण केला, तर अन्य असलेल्या गोरेवाले, तुरेवाले मंडळ, शेतवाडी मंडळ, रस्ताळे मंडळ, जुनी कुलाबकर मंडळ, नवीन कुलाबकर मंडळ, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ अशा पाचपंढरी गावातील मंडळांनी आपापल्या मंडळाचे नारळ समुद्राला अर्पण केले। कोळी संस्कृतीचे दर्शन काय असते ते खऱ्या अर्थाने पाचपंढरीत आज प्रत्यक्ष उपस्थितांनी अनुभवले। कोळी समाज बंधू भगिनींचा आनंद द्विगुणित करणारा नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला।
झालेली आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण कोळी समाज सर्व नागरिकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आजचा दिवस म्हणजे कोळी समाजाचा आणि कोळी लोकांचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आज हा मानाचा नारळ हा समुद्राला अर्पण केला जातो आणि 2 महिन्याची मासेमारी बंद असते. समुद्र खवळलेला असतो आणि या खवळलेल्या समुद्रामध्ये आज सुवर्णरूपी नारळ आम्ही मानाने नारळ समुद्राला अर्पण करतो आणि समुद्राला विनंती करतो की हे समुद्र राजा जो 2 महिने तुझं रौद्र रूप जो केला होता तो आता शांत कर आणि आम्हाला समुद्रावरती स्वार होण्याची जणू काही तू परवानगी दे. आणि समुद्र राजा आम्हाला आजच्या दिवशी नारळ जेव्हा विसर्जन होतो तेव्हा समुद्रामध्ये जाण्याची जणू काही तो आम्हाला परवानगीच देत असतो. आणि समुद्र हा आमच्यासाठी देवताच आहे, मायबाप आहे. समुद्राच्या जीवावरती आमचा उदरनिर्वाह चालतो. त्याच्यामुळे आजचा दिवस समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे आणि आमचा पूर्ण कोळी समाज आजच्या दिवशी समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्याला सुवर्णरूपी नारळ अर्पण करून आजचा दिवस आम्ही साजरा करत असतो. मी याच्यासाठी तुम्हाला 2च सांगेन की देवाची कृपा आम्हावर, कोल्यानं पोचतोय समिंदर, जगतोय आम्ही त्याच्यावर, कोल्यानं पोचतोय समिंदर, देणं देवानं दिलंय आम्हाला कौर रे पीक दर्याचं रेती मीठ आणि वावर आमचा करता करविता समुद्रच आहे आणि आजचा दिवस समुद्राचा पूजा करण्याचा दिवस आहे. आता एवढंच मी सांगेन की सर्वांना पुन्हा एकदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देत. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.